बघा, पुढील पैकी कोणती संख्या, 51वा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? बाळांनो, जेव्हा असा प्रश्न असतो, ऐका आधी लक्ष द्या, जेव्हा असा प्रश्न असतो कसा, 17ने विभाज्य नाही, 18ने विभाज्य नाही, 12ने विभाज्य नाही, तेव्हा काय करायचं असतं माहिती का, त्या संख्येच्या पाड्यातल्या संख्या आहेत का बघायचं फक्त, आणि त्या संख्येतल्या पाड्यातल्या संख्या नसल्या तर तीच संख्या फक्त विभाज्य नसते. मग आता इथं कुठली दिली आहे, म्हणजे त्या संख्येला 217 दिले ना, तर 217 काय 17च्या पाड्यात नाही आहे, पण त्या 217ला भागून बघायचं किती ना, 17नं जर भाग गेला आणि बाकी जर शून्य उरली निशेष, तर म्हणायचं ती संख्या 17नं विभाज्य आहे. मग 217ला 17नं भागून बघा, जी संख्या विभाज्य असेल तिच्या निशेष भागाकार येतो 0, आणि ज्या संख्येला बाकी उरते ती संख्या विभाज्य नसते. मग आपल्याला असणारी विचारले का नसणारी विचारले? नाही. अरे कर की भागाकार, नुसतं पेन हलवतोय. पुढं नेक्स्ट, 272ला 17नं बघा, बाकी उरली की तिथं विषय सोडून द्यायचा. विभाज्य असणं म्हणजे बाकी शून्य येणं. 272 भागिले 17 करा. दोनशे 272ला 17नं भागा, बाकी किती आली? पटपट करावं जरा. 17 एके 17, 102 आलं. मग 17च्या पाड्यात बघा शून्य भाग येतोय का? नेक्स्ट 153, ज्या भागाकारामध्ये शून्य बाकी येईल ती संख्या विभाज्य आहे, आणि ज्याच्यामध्ये बाकी उरणार आहे ती संख्या विभाज्य नसणार आहे. म्हणजे 17नं त्या संख्येला भाग पूर्ण जात नाही असा त्याचा अर्थ होतो. 153 घ्या, पटपट करा. गणित सोडवणं म्हणजे फास्ट बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे तरच तुम्हाला वेळ पुरतो, नाहीतर एकच गणित करता आलं तासभर, एकच मार्क पडेल. मग अगं 17 म्हणले राणी, तुला 27 का लिहिलं इथं? हे असं चुका होतात बघ. मी किती सांगितलं होतं तुला, 153 घे म्हणलं होतं. अगं येड्या, मग 153ला कसं ग? हां, विभाज्य नाही म्हणले म्हणजे बाकी तिथं काहीतरी आली पाहिजे ना. किती येत आहे? 217. बरोबर आहे का रे सगळ्यांचं? 217ला 17ने भाग जात नाही, मग 17नं विभाज्य नसणारी संख्या कुठली? आता अशा प्रकारची गणित सुटतील का तुम्हाला? विभाज्य आहे का नाही का कसं ओळखायचं? भागाकार करून. कशावरून? भागाकार करून. नेक्स्ट, शामरावांनी दुकानातून 1485 रुपयांचा किराणा घेतला. कळलं बरं का? किती रुपयाचा किराणा घेतला? 1485. त्याच्यात त्यांनी बघा काय म्हणले, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली. तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? तर मला काय म्हणायचंय, असा पर्याय निवडा की त्याच्यामध्ये, आता जर समजा आपण एक पर्याय घेतला, 9 संख्या एका पर्यायामध्ये, तर 5 रुपये गुणिले 9 करून बघायचं. 5 गुणिले 9, 10 गुणिले 9, 50 गुणिले 9 आणि 100 गुणिले 9, सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे? किती रुपये आली पाहिजे टोटल? 1485. मग पहिला पर्याय घेऊन बघायचा, दुसरा पर्याय घेऊन बघायचा, तिसरा पर्याय घेऊन बघायचा आणि चौथा पर्याय घेऊन बघायचा. ज्या पर्यायाने हे 1485 रुपये होत्यात तो पर्याय तुमचा बरोबर आहे. घेऊन बघा, मला उत्तर सांगा पटकन. वेळ जेवढा लावताल तेवढा वेळ लागेल गणित सोडवायला.
असं एका खाली एक लिहा. 5 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये. एकच नोट वापरायची. म्हणजे आता 9 जर घेतलं तर 9च नोट आल्या पाहिजेत सगळ्या. असं करायचं. किती रुपये झाले पाहिजेत? 1485 रुपये. दुकानदाराला किती नोटा दिल्या असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे नोटा अशा निवडा की 5 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर, 10 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर आणि 50 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर, 100 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर 1485 रुपये होतात. पहिला कसं केलं? 5 गुणुले 9 केलं 45 आलं. परत 10 गुणुले 9 केलं हां 90 आलं. 9 गुणुले 50 केलं 450 आलं. 9 गुणुले 100 केलं 900 आलं. बघा सगळ्यांचं आले का? हो. करेक्ट आहे का पहिला पर्याय? हो. समजलं कसं सोडवायचं? हो. हां ओके. नेक्स्ट बघा. एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येतो. हां व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30 न भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? तर बाळांनो इथं सूत्र आहे. ते सूत्र सगळ्यांनी वहीत लिहून घ्या. जेव्हा आपल्याला अशी एखादी संख्या काढायची असते, कुठल्या संख्येला 25 न भाग गेल्यावर, तर ती संख्या कशी काढायची असते? लिहा. भाज्य बरोबर म्हणजे ती संख्या. सूत्र लिहा. भाज्य म्हणजे ती संख्या काढायची बरोबर भाजक म्हणजे ज्याचा पाडा म्हणतोय ती संख्या गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र आहे. ती संख्या काढायचं. मग कोण आहे भाजक? कितीनं भागायचंय? म्हणजेच तो कोण आहे? अरे सांगा की पटपट. 25 काय भाजक आहे का भाज्य? तोंडातल्या तोंडात तप करायला लागले नुसतं. भ बा एवढंच चाललंय. पुढं काहीच नाही. तोंडातल्या तोंडात कसं बोलतात? अरे भाजक आहे का भाज्य आहे? ज्याचा पाडा म्हणतो ते काय असते? भाज्य का भाजक? भाजक. कोण असतो तो? मग कोण आहे भाजक इथं? 25. आणि उत्तर किती आले? अरे म्हणजे भागाकार किती आलाय? 26. मग 25 गुणिले 26 करा बाळांनो. बाकी मिसळा त्याच्यात. आधी किती बाकी आहे? 2. करा सोडवा हे. म्हणजे तुम्हाला ती संख्या मिळणार आहे. आता प्रश्न काय विचारलंय की एका संख्येला 25 न भागल्यास भागाकार 26 येतो आणि बाकी 2 उरते. तर ती संख्या काढण्याचं सूत्र हे आहे. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. 25 गुणिले 26 कसं करायचं? 25 चा पाडा म्हणायचा. वर 26 लिहा. 25 चा पाडा सोपा असतोय. येड्यानं खाली 26 लिहिले. जे सोपं आहे ते खाली लिहायचं रे. वर 26 आणि खाली 25 दिले तर 25 चा पाडा पटापट आला असता. उत्तर सांगा किती आलं? 26. अगं राणी ह्याचा गुणाकाराचं उत्तर सांग. 25 गुणिले 26 चं. 652. मग ते 2 बाकी तशी सोडून द्यायची का? हे मिसळायचंय की अजून बाकी इथलं 2 त्याच्यात मिसळ की. 652. हे सूत्र कशाला लिहिलं इथं? 650 मध्ये किती मिसळायचे? 2. किती आली संख्या ती? 652. आता पुढं बघा. आता तर आपण संख्या शोधली. 652 ला कितीनं भागायचे मग? प्रश्नात बघा. 30 ने भागा मग. 652 भागिले 30. तर तुम्हाला विचारले बाकी किती असेल? भागाकार आणि बाकी किती असा प्रश्न आहे तुम्हाला. नुसती संख्या काढायची नाही. संख्या काढून पुढं कार्यक्रम करायचा पुढचा. 652 ला 30 न भागल्यावर वरती भागाकार किती आणि खालची बाकी किती आणि ते तुम्हाला पर्यायात शोधायचे. शोधा ह्या पर्यायामध्ये.
आता इथं सुद्धा तुम्हाला 30चा पाडा म्हणावा लागेल. 30चा पाडा मी शिकवलाय. 3चा पाडा एकाकडे लिहायचा आणि वरती 0 0 लावत जायचे. अरे उत्तर सांग. उत्तर 21 आणि 22. अरे सांग किती 21 काय आहे ते. 21 भागाकार आहे हा आणि 22 बाकी. येस करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3. तुम्ही रात्रभर जरी शोधत बसला असतात याचं काय उत्तर आहे तर तुम्हाला ते सुटलं नसतं. कारण तुम्हाला आधी ती संख्या काढायचं सूत्र माहित पाहिजे. काय मग ती संख्या काढायचं सूत्र म्हणा एकदा. बरोबर भाज्य म्हणजे ती दिलेली संख्या काढायचं. म्हणा जोरात. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आणि बाकी. कळलं. हां नेक्स्ट. पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3 पूर्णांक 5/7 होईल. हे सोपं आहे की नाही. जेव्हा आपल्याला अंशाधिक तुम्हाला जीच पर्याय दिलेत ना ते सगळे अंशाधिक अपूर्णांक आहेत. म्हणजे अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे. त्या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना खालच्या अंशानं काय करायचं. खालच्या छेदानं पूर्णांकाला त्या वरच्या अंशाला भागायचं आणि जी बाकी उरल ती कुठे लिहायची. पूर्ण आलेलं उत्तर एका कोपऱ्याला इकडं पूर्णांक आणि बाकी आलेली अंश म्हणून लिहायची वर. करा नुसतं मांडवलू नका करा. सांगा मला कुठला पर्याय बरोबर आहे. चौथा. कसं केलं सांग बरं बाई. 7 1 7 7 2 14 7 1 21. शाबास. 26. 26 मधून 21 गेले बाकी किती उरली. 26 मध्ये कर की तिथं कर की घाबरती कशाला. 26 वजा 21 कर की. बघा इथं 7 7 21 21 अधिक इथला 5 केला. येस म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे.